बाबा तुम्ही शांत व्हा, नका मनाला लावून घ्या. आई आणि तू पण प्लीज रडू नकोस ग. त्यांना जेवढं शक्य आहे तेवढं केलंय त्यांनी आपल्यासाठी. प्रत्येक वेळेला त्यांना हे असं का बोलतेस मला कळत नाही. तू तिला काय बोलतो रे? ती काय हॅपीली करते सगळं? ही जिला बायको म्हणून आणलं ना तिच्यामुळे होतंय सगळं. ही आली आणि वाट लागली. सलील हे बघ, विषय भलतीकडे नेऊ नकोस. अर्पिता मॅडमचा काय संबंध आहे या सगळ्याशी? अच्छा, यांचा संबंध नाही? मग कोणाचा संबंध आहे? त्याचं लग्न राजसी सोबत होणार होतं, तुला घेऊन आलाय. तिला घेऊन जरा काय वाटलं नाही कर तुला? हा, तेव्हा कुठे गेलं जस्टिस आणि एथिक्स वगैरे? का सगळं विसरून गेलं हिच्यामुळे? अरे ही रिझन आहे सगळ्याचं, हिच्यामुळे डिस्ट्रॉय होत आहे. तू हिच्या मागे मागे जा. सलील हे बघ, तुझा काहीतरी गैरसमज होतोय. अरे तुला वाटतंय तसं काही नाहीये. अर्पिता मॅडमने प्रत्येकाला सोड रे, हिच्यामुळे सगळं होत आहे. हिच्या अंडर इन्फ्लुएन्स बोलतोय तू. हिने मला जेलमध्ये टाकलं, हिच्यामुळे मी आणि आपलं अख्खं घर बरबाद होत आहे. पण तू हिच्या मागेच जा. काय दिसतंय हिच्यामध्ये? सलील तोंड सांभाळून बोल, कळलं ना? वहिनी आहे तुझी. नाही मान, तुला मान्य असो व नसो, परत मला हे ऐकायचं नाही तुझ्या तोंडून, कळलं? सलील, सलील थांब. सलील थांब. सलील काय कुठे चाललायस तू? जेवत होतास ना? नाही जेवायचं. हा नको जेव. हे नाही जेवणार. जोपर्यंत ही करत नाही तोपर्यंत नाही जेवणार. अरे असं काय करतोयस तू? परक्या लोकांसाठी आपण का उपाशी राहायचं? आपलं घर आहे ना हे? जेवून घे, चल. चल म्हटलं ना, चल खाऊन घे. घे. झालं समाधान? खूप आनंद होत असेल ना भावाभावांमध्ये भांडण लावून? फूट पाडायला आलीस ना तू? आधी याला याच्या होणाऱ्या बायकोपासून तोडलंस, मग आईला मुलापासून तोडलंस, आणि आता भावाभावांना तोडायला आलीस. हेच करायला आलीस नाही? हा, तू निघ. आई तू याला सांग, हा जे बोलला ते बरोबर बोलला का? वाटेल ते आरोप करतोय त्यांच्यावर. मी काय चुकीचं बोललो रे? तू जे काय बोललायस ते सगळं चुकीचं आहे. समीर, प्रत्येक वेळेला काय ऐकून घ्यायचंय आपण? प्लीज प्लीज तुम्ही तुमचा आवाज वाढू देऊ नका. तुम्हीच आता बोललात ना की जेवणाच्या ताटावर वाद नको. खरं तर कधीच वाद नको, पण प्लीज तुम्ही तरी शांत व्हा. मला कळतंय की हे सगळं माझ्यामुळे होतंय. मी बाहेर थांबते, तुम्ही सगळे जेवून घ्या. मी कुठेही जाणार नाही आता. हो, पण मी शांत झालोय. शांत झालोय मी. सलील सॉरी. आई सॉरी. आता हेही तिच्या सांगण्यावरून बोलशील? बघ ना. हे बघा, जेवणाची वेळ आहे. आपण शांतपणे बसून जेवण करूया सगळं. श्रेयस कुठे? झालंय त्याचं जेवण, खेळायला गेलाय तो. ठीक आहे, आपण प्लीज बसूया. आई प्लीज, खरंच सॉरी. आई चल जेवून घे. बाहेरच्यांमुळे उगाच आपल्यात भांडण नको.